पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड, संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहराच्या रेल्वे रुळाखालील मुख्य भागात शहरातील हजारो नागरिक महिला भाजीपाला खरेदीसाठी एकतर चौफळा परिसरात असलेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये अथवा नवी पेठ परिसरातील कुस्ती मैदान, कैलासवासी भगवानराव भादुले चौक ते बोहुरी पेट्रोल पंप, कुस्ती मैदान परिसर या ठिकाणी असलेल्या भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी करताना दिसून येतात। पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकरी थेट भाजीपाला विक्रीसाठी नवी पेठेतील भाजी मार्केटमध्ये येत असल्यानं या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते। भाजीपाला विक्रीसाठी आलेले विक्रेते अगदी मर्चंट बँकेच्या शेजारी देखील बसल्याचं दिसून येतं। मात्र याच नवी पेठेतील भाजी मार्केटमधील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून थोडा जरी पाऊस पडला तर 1-2 दिवस इथल्या रस्त्यावर चिखल आणि जागोजागी खड्ड्यात साठलेलं पाणी हेच दृश्य दिसून येतं। तर बोहुरी पेट्रोल पंपासमोरील असलेल्या पावसाचं पाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या गटारीच्या परिसरात अनेक भाजी विक्रेते बसतात, परंतु त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरल्याचं दिसून येतं। याकडे PVN न्यूज नेटवर्कनं अनेक वेळा लक्ष वेधलंय। आता ऐन पावसाळ्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असून यामुळे नवी पेठेतील भाजी मार्केटमध्ये जे चित्र पावसाळ्यात दिसतं ते ऐन उन्हाळ्यात दिसू लागले। पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके या नगरपालिका निवडणुकीच्या काळात नवी पेठेतील भाजी मार्केटमधील अनेक समस्या आक्रमकपणे प्रचार सभेतून मांडताना दिसून आल्या होत्या। आता त्या नगराध्यक्षपदी आरूढ झाल्या आहेत। आता तरी नवी पेठ परिसरातील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या माता भगिनींचा त्रास लक्षात घेत त्या काही ठोस उपाययोजना करणार का हेच आता पाहावं लागेल। तर याबाबत स्थानिक नागरिक देखील आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत। नमस्कार, काय नाव? नमस्कार, हनुमंत अर्जुन लवटे। किती दिवसापासून आपण भाजी विकतो? मी 10 वर्ष झालं भाजी विकतोय। प्रमुख ही पंढरपुरातील प्रमुख बाजारपेठ आहे। नवी पेठ इथं पावसामुळं पाणी साठतंय, सगळं पाणी साठल्यामुळं इथं डबरा ही पडतंय, इकडं पाणी साठतंय, त्यामुळं गाड्या ही जायला यायला त्रास होते आणि भाजी विक्रेत्यांच्या पण गिरायकाला त्रास होते। काय काय समस्या जाणवतात? पाणी साठतंय, जात नाही, पावसाचं पाणी भरपूर साठतंय, गिरायकाला पण त्रास होतोय, भाजी घ्यायला येता येत नाही, चिखल होतोय। पाणी काढल्याचं जरा नगरपालिकेने याच्यावर काळजी घ्यावी असं आमची अपेक्षा आहे। मागच्या वेळेस शिवाजी महाराज चौकामध्ये जे खड्डे पडले होते त्या खड्ड्यावरती आंदोलन करून तेव्हा प्रशासकीय कारभार होता, तरी देखील त्यावरती आवाज उठवून ते खड्डे बुजवण्याचं काम आमच्या संघटनेने आणि आम्ही सगळ्यांनी केलं। आज पंढरपूरच्या नगरपालिकेच्या लगत असणाऱ्या मार्केटमध्ये जेव्हा हा चिखल बघतो, पंढरपूरचा जो भाग आहे तो शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती चालणारा भाग आहे आणि आज शेतकऱ्यांची जर ही अवस्था असेल, जगाच्या पोशिंद्याला जर एवढ्या घाणीत बसावं लागत असेल तर नगरपालिकेवरती नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देऊन पंढरपूरकरांनी चूक केली का अशी भावना आमच्या मनात आहे। आज हे जे आमचे शेतकरी बांधव आहेत ते सर्वजण एवढ्या घाणीत बसतात। आपण जर नगरपालिकेत जाऊन बघितलं तर नगरपालिकेचे आत्ता नगरसेवक आणि नगराध्यक्ष असतील, विरोधी पक्षातले असतील, हे निवडून आल्यानंतर नगरपालिकेची सर्वप्रथम स्वच्छता केली, मोठमोठे ऑफिस उभारले आणि आज आमचा शेतकरी असल्या घाणीत जर का बसायची वेळ शेतकऱ्यावरती येत असेल तर काय कारभार चालू आहे? पंढरपूरची नगरपालिका झोपली आहे का? इथला रस्ता कधी मंजूर होणार आहे? या शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार आहे? ही भावना सर्व पंढरपूरकरांच्या मनात आहे। आज भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना एवढ्या घाणीतून जायची वेळ येत असेल तर का आपण नगरपालिकेला मतदान केलं असेल अशी भावना पंढरपूरकरांच्या मनात आहे।